नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचे सगळे ॲप्लिकेशन्स आपण कंप्लीट केलेत। आज आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचे जेवढे ॲप्लिकेशन्स झालेले आहेत त्या ॲप्लिकेशन्सवर क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। तर पहा, पहिला क्वेश्चन, अरेंज द स्पेसिस इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ थर्मल स्टॅबिलिटी। आपल्याला हे 4 स्पेसिस दिलेले आहेत, आपल्याला यांची थर्मल स्टॅबिलिटीची इन्क्रीजिंग ऑर्डर डिटरमाइन करायची आहे। आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी अप्रोच काय असेल बघा। अप्रोच असेल, आय हॅव टू फाइंड फर्स्ट बॉन्ड ऑर्डर। मला बॉन्ड ऑर्डर काढावं लागेल। तर बॉन्ड ऑर्डरची ट्रिक मी तर बाजूला लिहितोय बघा, परत एकदा बघा रे। 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20, ठीक आहे। हां, आता बघा 14 ला बॉन्ड ऑर्डर किती आहे रे? 3 आहे। हे 2.5, हे 2, हे 1.5, हे 1, हे 0.5, ठीक आहे ना। जनरली वरचे स्पेसेस दिलेले नसतात, पण वरची पण ऑर्डर तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे, 5150 5150, 1 ते 8 इलेक्ट्रॉन असणारे, ठीक आहे ना। हे बघा 2.5, 2, 1.5, 1, 0.5 आणि 0, ठीक आहे ना। बघा आता या 4 स्पेसिसच्या अगोदर आपल्याला बॉन्ड ऑर्डर्स काढता आल्या पाहिजेत। आता बॉन्ड ऑर्डर काढण्यासाठी लागतात काय रे? टोटल इलेक्ट्रॉन। चल रे, टोटल इलेक्ट्रॉन सांग फटाफट। O2 16 इलेक्ट्रॉन्स असतील, O2 प्लस 15 असतील, O2 मायनस 17 असतील, O2 2 मायनस 18 इलेक्ट्रॉन्स। मान्य आहे सगळ्यांना? ओके। आता यांच्या बॉन्ड ऑर्डर बघा, ट्रिक अनुसार सांगा मला। 16च्या पुढे 2 दिसतंय तुम्हाला, 15च्या पुढे काय दिसतं रे? 2.5 दिसतं, 17च्या पुढे काय दिसतं? 1.5 आणि 18च्या पुढे काय दिसतं? 1। आता आपला रूल, थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर। थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे। बघा मग आता ज्याची बॉन्ड ऑर्डर लोवेस्ट त्याची थर्मल स्टॅबिलिटी पण लोवेस्ट। लोवेस्ट व्हॅल्यू आहे ही 1, बरोबर आहे ना। तर O2 2 मायनस लेस दॅन, याच्यानंतर बॉन्ड ऑर्डर कोणाची आहे रे? O2 मायनसची आहे, त्यानंतर O2 ची आहे आणि त्यानंतर O2 प्लसची आहे। बघा रे, बॉन्ड ऑर्डर तिकडे वाढत चालली। बॉन्ड ऑर्डर बघ रे, याची 1 आहे, याची 1.5 आहे, याची 2 आहे आणि याची 2.5 आहे। ही बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर झाली। सेम विल बी ऑर्डर फॉर थर्मल स्टॅबिलिटी, बिकॉज थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर। इन केस जर बॉन्ड ऑर्डर इक्वल असेल, मी काल एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती, भूत म्हणून लिहिलं होतं मी। जर बॉन्ड ऑर्डर इक्वल असेल, थर्मल स्टॅबिलिटी इक्वल नसते। त्याच्या 2 केस सांगितल्या होत्या। एकाच इलेमेंटचे स्पेसिस दिल्यानंतर काय करायचं? अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। जर वेगवेगळ्या इलेमेंटचे स्पेसिस असतील तर ॲटॉमिक साईजला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। पण त्याचा वापर इथं या क्वेश्चन मध्ये जमत नाही का? ते कधी मनात आणायचं? बॉन्ड ऑर्डर सेम असताना। इथं बॉन्ड ऑर्डर वेगळी आहे ना, इथं आपल्या या रिलेशन वरूनच काम भागून जातं। थर्मल स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे का? नोट करा फटाफट। बघा पुढचा क्वेश्चन, अरेंज Li2 प्लस Li2 मायनस अँड Li2 इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ। बॉन्ड लेंथची मला ऑर्डर लावायची। बघा रे, परत अप्रोच माझा तोच असणार आहे। आय हॅव टू फर्स्ट फाइंड बॉन्ड ऑर्डर्स। मला बॉन्ड ऑर्डर्स काढाव्या लागतील। तर मी काय करतो, थोडंसं आणखी या ट्रिकला वर नेतो, ठीक आहे ना। बघ रे, ठीक आहे, बघ 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ठीक आहे। बघा यांच्या बॉन्ड ऑर्डर 0.5 1 0.5 0 0.5 1 0.5 0। हे कसं? 5150 5150 आहे ना लक्षात, ठीक आहे ना। इथं पुढे प्रश्न आहे माझा, इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ, ठीक आहे। हां, परत तोच अप्रोच माझा, आय हॅव टू फाइंड फर्स्ट बॉन्ड ऑर्डर। काय करतोय बघा मी आता, Li2 प्लस
Li2 मायनस आणि Li2. आपण काय करू, यांच्या अगोदर टोटल इलेक्ट्रॉन्स लिहू, ठीक आहे ना. हा चल रे, टोटल इलेक्ट्रॉन्स Li2 प्लस बोल रे. बघ, एका लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन्स असतात. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3. 2 लिथियमचे किती झाले, 6. पॉझिटिव्ह चार्ज आहे, 1 कमी कर, चल 5 झाले. Li2 मायनस मध्ये 7 होतील, Li2 मध्ये 6 होतील. कळतंय सगळ्यांना. हां ठीक आहे. आता बॉन्ड ऑर्डर बघा, ट्रिकानुसार बघा रे. हां चल 5 ची बॉन्ड ऑर्डर 0.5 आहे. हां परत 7 ची बॉन्ड ऑर्डर वन्स अगेन 0.5 आहे. हां 6 ची बॉन्ड ऑर्डर किती आहे, 1 आहे. मान्य आहे सगळ्यांना. ओके. आता बघा, Li2 प्लस Li2 मायनस आणि Li2 या दोघांची बॉन्ड ऑर्डर इक्वल आहे आणि Li2 ची बॉन्ड ऑर्डर या दोघांपेक्षा जास्त आहे. तर ही कशाची ऑर्डर झाली रे, बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर झाली. मान्य आहे सगळ्यांना. दिस इज द ऑर्डर ऑफ बॉन्ड ऑर्डर. बघ ना, 0.5 आणि हे Li2 मोठं त्याच्यापेक्षा. आता आपण एक ऍप्लिकेशन पाहिलेलं काल. बॉन्ड लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बरोबर आहे. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. देअरफॉर आन्सर ऑफ बॉन्ड लेंथ विल बी बॉन्ड लेंथ. बघा रे, ज्याची बॉन्ड ऑर्डर कमी असते ना, त्याची बॉन्ड लेंथ जास्त असते. म्हणजे Li2 प्लस आणि Li2 मायनस यांची तर बॉन्ड लेंथ सेमच असणार आहे, कारण यांची बॉन्ड ऑर्डर सेम आहे. पण या दोघांची बॉन्ड लेंथ ही Li2 पेक्षा जास्त असेल. ही ऑर्डर झाली कशाची रे, बॉन्ड लेंथची. बघा, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड ऑर्डर रिलेशन इन्व्हर्स आहे, म्हणून हे सिम्बॉल देखील उलट झालं. या दोघांचं इक्वल का म्हणतोय आपण, जेव्हा बॉन्ड ऑर्डर इक्वल असेल, बॉन्ड लेंथ देखील इक्वल असेल. ठीक आहे ना. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणलंय इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे लोवेस्ट फर्स्ट. तर यालाच फक्त असं लिहा, Li2 ची बॉन्ड लेंथ लोवेस्ट असेल, Li2 प्लस आणि Li2 मायनसची इक्वल असेल. हे असेल तुमचं फायनल आन्सर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणलं ना, बघा ना, इन्क्रीजिंग चढता क्रम. ओके, लक्षात आलं का सगळ्यांच्या. क्वेश्चन होता बॉन्ड लेंथच्या ऑर्डरचा, पण आपल्याला अगोदर बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर काढावी लागेल. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. त्या बेसिसवर आन्सर मिळालं. ओके, नोट करा. पारे पुढचा क्वेश्चन. द स्पेसिस हॅव्हिंग बॉन्ड ऑर्डर डिफरंट दॅन इन CO इज. क्वेश्चनचा मीनिंग काय, CO पेक्षा वेगळी बॉन्ड ऑर्डर असणारा या चौघांपैकी कुठला स्पेसिस आहे. म्हणजे मला अगोदर CO ची बॉन्ड ऑर्डर किती ते विचारात घ्यावं लागेल, नंतर यांच्या बॉन्ड ऑर्डर घ्याव्या लागतील, क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. चला बघा, आपण काय करू, स्पेसिस लिहूत. ठीक आहे, स्पेसिस आणि टोटल इलेक्ट्रॉन्स, आपल्याला लगेच आन्सर मिळून जाईल. क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेला CO, ठीक आहे ना, CO ते लिहितो अगोदर. त्यानंतर ऑप्शन वाईज बघा, NO मायनस, NO प्लस, परत CN मायनस आणि N2 एवढे स्पेसिस आहेत आपल्याकडे. यांचे टोटल इलेक्ट्रॉन्स सांगा मला. CO चे टोटल इलेक्ट्रॉन्स किती रे, कार्बनकडे 6, ऑक्सिजनकडे 8, असे टोटल 14 इलेक्ट्रॉन्स. NO मायनस कडे बघा, नायट्रोजनकडे 7 इलेक्ट्रॉन असतात, ऑक्सिजनकडे 8 असतात. 7 + 8 15. निगेटिव्ह चार्जचा ॲडिशन 16. मान्य आहे का सगळ्यांना. हां, NO प्लस बघा, नायट्रोजनकडे 7, ऑक्सिजनकडे 8. 7 + 8 15. पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन करा, 14. CN मायनस बघ रे, कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन असतात, नायट्रोजनकडे 7 असतात. 6 + 7 13. निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन 14 इलेक्ट्रॉन्स. N2 बघा, नायट्रोजनकडे 7 इलेक्ट्रॉन असतात, 2 नायट्रोजनचे मिळून झाले 14. मान्य आहे सगळ्यांना. आता साधी गोष्ट, ज्या दोन स्पेसिसचे टोटल इलेक्ट्रॉन सेम असतात त्यांची बॉन्ड ऑर्डर सेम असते. आता बघा, CO चे टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत 14, त्याची मॅचिंग याच्या बरोबर होते, याच्या बरोबर पण होते आणि याच्या बरोबर पण होते. तर या CO ची बॉन्ड ऑर्डर NO प्लसच्या बॉन्ड ऑर्डरला, CN मायनसच्या बॉन्ड ऑर्डरला आणि N2 च्या देखील बॉन्ड ऑर्डरला मॅच करेल. या चौघांची बॉन्ड ऑर्डर किती असेल रे,
14 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे बघ रे 3 असेल बॉन्ड ऑर्डर, या सगळ्यांची 3 असेल. NO मायनसची बॉन्ड ऑर्डर 3 येईल का? नाही. NO मायनस कडे इलेक्ट्रॉन आहेत 16, किती आहेत? 2. झालं ना, मिळालं उत्तर. मग उत्तर काय असेल? NO मायनस. का बरं NO मायनस? कारण यांच्या बॉन्ड ऑर्डर जर लिहिल्या आम्ही, NO मायनसची बॉन्ड ऑर्डर येते 2, याची येते 3, याची पण 3, याची पण 3, आणि CO ची पण किती आहे? 3च आहे. प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणाची बॉन्ड ऑर्डर CO पेक्षा वेगळी आहे? तर उत्तर असणार आहे NO मायनस, कारण त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 2 आहे. सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल सिंपल. एवढं लांब लचक करत बसण्याची पण गरज नाही. एवढं लक्षात ठेवा, ज्या 2 स्पेसिसचे टोटल इलेक्ट्रॉन सेम असतात ना, त्याची बॉन्ड ऑर्डर ऑटोमॅटिकली सेम होते. जेव्हा टोटल इलेक्ट्रॉन सेम असतील, बॉन्ड ऑर्डर देखील सेम होत असते. NO मायनसचे टोटल इलेक्ट्रॉन CO पेक्षा वेगळे असल्यामुळं NO मायनसची CO ची बॉन्ड ऑर्डर सेम असण्याचं काही कारणच नाही. ती नक्कीच वेगळी असेल. त्या बेसिसवर तुमचं उत्तर काय झालं रे? NO मायनस झालं. ओके, नोट करा. पुढचा क्वेश्चन, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ B2. B2 नावाचा एक स्पेसिस दिलाय, त्याचं मॅग्नेटिक मोमेंट काढायचंय. ठीक आहे, आता हे काय असतं बघा. मे बी तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिक मध्ये स्टडी केलं असेल किंवा नसलं केलं तरी मी सांगणारच आहे. बघा, मॅग्नेटिक मोमेंट काढण्याचा एक फॉर्म्युला असतो. मॅग्नेटिक मोमेंट इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल म्यू. याचा सिम्बॉल म्यू असतो. ठीक आहे ना, आणि याचा फॉर्म्युला आहे √n × n+2. n into n plus 2. What is n here? n stands for number of unpaired electrons. Number of unpaired electrons. ठीक आहे, आपल्याला म्यू ची व्हॅल्यू काढ. याला म्यू म्हणतात, ग्रीक लेटर आहे म्यू. ठीक आहे ना, या म्यू ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे असली पाहिजे या n ची व्हॅल्यू, म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू. तर मला B2 मधले अगोदर काय काढावे लागणार आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आता बघा मग B2, मला सांगा अगोदर B2 कडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती रे? 10. किती? 10 इलेक्ट्रॉन्स. आता मला 10 इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट लिहावी लागेल. मला सांगा टोटल इलेक्ट्रॉन हे 10 आहेत. केस 1 चं एमओ कॉन्फिगरेशन घ्यायचं का केस 2 चं एमओ कॉन्फिगरेशन घ्यायचं? चला बोला, केस फर्स्ट और केस सेकंड? केस फर्स्ट. टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14 वालं कॉन्फिगरेशन घ्यायचं. काय होतं ते? बाबा BBB AAA. अंडरलाइन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरलाइन बघा कुठं आहे? पहिल्या आणि दुसऱ्या प्लेसला आहे, आणि इथं पण पहिल्या आणि दुसऱ्या प्लेसला आहे. मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता आपल्याला 10 इलेक्ट्रॉन्स भरायचे. कसे भरले जातील बघा. इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2. मान्य आहे? 8 झाले. आता राहिले माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स. आता इथं केअरफुली हंट्स रूल फॉलो करावा लागतो. तुम्ही जर असं लिहिलं तर संपलं. हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग. कारण हे हंट्स रूलच्या अगेन्स्ट जातं. हंट्स रूल काय सांगतो? इक्वल एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल्स मध्ये पेरिंग तोपर्यंत करायची नाही जोपर्यंत त्या ऑर्बिटल्सला एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत. आता या दोघांची एनर्जी इक्वल आहे ना. कोण आहेत रे हे? π2px आणि π2py. π2px आणि π2py हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. हे 2 0 लिहिणं टोटली चुकीचं. तर मला हे असं न लिहिता काय करावं लागेल रे? 1 आणि 1. हे हंट्स रूल प्रमाणे होऊन जाईल. मान्य आहे का? 10 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं केस 1 चं एमओ कॉन्फिगरेशन अगोदर लिहायचंय तुम्हाला. तर या कॉन्फिगरेशन कडे पाहून मला सांगा नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती रे याच्यात? बघ रे, हे सगळे पेअर्ड आहेत ना. हे दोन्ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर 2. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर 2. सो नाउ I can find the value of magnetic moment mu equals to √n into n plus 2. What is n? 2. 2 into 2 plus 2. 2 into 2 plus 2. ठीक आहे. आता बघा हे तर √8. √8 आपण अप्रॉक्सिमेट आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. बघा कसं. मला सांगा यांच्या जवळचे परफेक्ट स्क्वेअर कोण आहेत रे? 9 आहे आणि 4 आहे. 4 चं रूट काढलं तर ते 2 येतं. 9 चं काढलं तर ते 3 येतं. मान्य आहे सगळ्यांना? 4 चं काढलं तर 2, 9 चं काढलं तर 3. आपला नंबर आहे 8. म्हणजे नक्कीच माझा आन्सर 2 पॉइंट समथिंग असणार आहे.
कॉमन सेन्स वापरा रे. माझं हे आन्सर 2 आणि 3च्या मधलं असणार आहे. 2 आणि 3च्या मधलं असणार आहे. ठीक आहे ना. हे या बेसिसवर हे या बेसिसवर बोलतोय मी. ठीक आहे ना. माझं आन्सर हे 2 आणि 3च्या मधलं असणार आहे, पण ते 3च्या जास्त क्लोज असेल, कारण आपला 8 नंबर हा 9च्या जास्त जवळ आहे ना. तर हे आन्सर जवळपास येतं बघा 2.9, ऑलमोस्ट 2.9 बोर मॅग्नेटॉन. याचं युनिट काय असतं रे? BM, म्हणजे बोर मॅग्नेटॉन. मॅग्नेटिक मोमेंटचं ते युनिट असतं. ठीक आहे. हे आन्सर जवळपास 2.9 आलं. एक जनरल रूल सांगतो तुम्हाला, जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन n असतील ना, मॅग्नेटिक मोमेंट हे n पॉइंट समथिंगच येतं. शुअरली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर n असतील, मॅग्नेटिक मोमेंट n पॉइंट समथिंग. समजा 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघाले, तुझा मॅग्नेटिक मोमेंटचा आन्सर 5 पॉइंट समथिंग असेल. 3 निघाले 3 पॉइंट समथिंग असेल. आपले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 आहेत, आपला आन्सर नक्कीच 2 पॉइंट समथिंग येतं. या फॉर्म्युल्यावर मध्ये ते टाकल्यानंतर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. तर हे आन्सर मी घेणार आहे किती? 2.9 बोर मॅग्नेटॉन. ठीक आहे ना. का? तर या नॉलेजच्या बेसिसवर. ठीक आहे ना. तुला 2 पॉइंट समथिंग पर्यंत जरी जाता आलं तरी इनफ. आता याच्यात 19-20 जमते. 2 पॉइंट समथिंग काढता आलं, मोर दॅन इनफ. म्हणायचं नाही सर तुमचं 2.9 आलं, माझं 2.91 यायलं किंवा 92 यायलं, काही फरक पडत नाही तेवढ्यानं. ठीक आहे ना. कारण ऑप्शन जे असतात ना मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे, ते तेवढे क्लोज नसतात. असं देणार नाही तुला ऑप्शन कोणी 2.90, 2.91, 2.92, 2.93 नाही. लांब लांब असतात, खूप लांब लांब ऑप्शन असतात. त्यामुळे अप्रॉक्सिमेशन मधून तुम्हाला आन्सर्स मिळून जातात. ठीक आहे का? लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा क्वेश्चन मध्ये अगोदर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढायचे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एमओ कॉन्फिगरेशनचा वापर करायचा, मग नंतर फॉर्म्युले. ठीक आहे. नोट करा. पारे पुढचा क्वेश्चन हा खूप फेमस क्वेश्चन आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचा. क्वेश्चन बघा काय. ॲज्युमिंग दॅट हंट्स रूल इज व्हायोलेटेड. व्हायोलेटेडचा अर्थ हंट्स रूल इज नॉट ओबेड. व्हायोलेटेडचा अर्थ काय? नॉट ओबेड. याचा अर्थ लक्षात घ्या. नॉट ओबेड. हंट्स रूल ओबे जर झाला नाही तर, हंट्स रूल इज नॉट ओबेड, द मॅग्नेटिक नेचर ऑफ B2 इज. ठीक आहे. चला बघा. तर मी दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. B2 कडे असतात किती रे? 10 इलेक्ट्रॉन्स. माहिती आहे सगळ्यांना, मागच्या क्वेश्चन मध्ये B2च होता. B2 कडे 10 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे ना. आता केस 1 का केस सेकंड? एमओ कॉन्फिगरेशनची केस 1 का केस सेकंड? केस 1. बाबा बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. ठीक आहे ना. अंडरलाइन अंडरलाइन. मान्य? ओके. आता बघा मी याचे 2 एमओ कॉन्फिगरेशन लिहितोय. बघा खूप भारी क्वेश्चन आहे बघा हा. आता हे कधी हे कधी. मी 2 एमओ कॉन्फिगरेशन लिहितो बघा. इक्वॅलिटी हिअर हिअर. ओके. परत एकदा इक्वॅलिटी इथं आणि इथं. आता मला 10 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. मी 10 इलेक्ट्रॉन्स 2 पद्धतीत भरतोय बघा. 2 2 2 2 1 1. 10 संपले? संपले ना 10? ओके. बघा 2 2 2 2 2 0. 10 इलेक्ट्रॉन्स भरलेत, तिकडे पण 10च भरलेत. बघा तुम्ही पॉवरची बेरीज करून 10च येतं. आता हे कधी आणि हे कधी? हे कधी असणार आहे बघा. when हंट्स रूल ओबेड. when हंट्स रूल ओबेड, तेव्हा हे कॉन्फिगरेशन करेक्ट असेल. ठीक आहे ना. when हंट्स रूल नॉट ओबेड. when हंट्स रूल नॉट ओबेड. नॉट ओबेड म्हणजे व्हायोलेटेड. आपण हंट्स रूलला व्हायोलेट केलं, पाळलं नाही त्याला. ठीक आहे ना. क्वेश्चनचा अर्थ बघा काय. अज्युमिंग दॅट हंट्स रूल इज व्हायोलेटेड नॉट ओबेड, मॅग्नेटिक नेचर ऑफ B2 इज. आता हे कळलं का तुम्हाला? हे कॉन्फिगरेशन ॲज पर हंट्स रूल आहे. हंट्स रूल काय सांगतो रे? इक्वल एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल मध्ये तोपर्यंत पेरिंग करायची नाही
जोपर्यंत त्यांच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन जात नाही तोपर्यंत. ठीक आहे ना. बघा इक्वल एनर्जी असणारे ऑर्बिटल हे आहेत आणि हे आहेत. यांचा तर प्रश्नच कारण 10 इलेक्ट्रॉन इथं संपायले आपले. इथं मला हंट्स रूल फॉलो करावा लागणार आहे. जोपर्यंत एक एक इलेक्ट्रॉन जात नाही तोपर्यंत मी पेरिंग करू शकत नाही. हे झालं ॲज पर हंट्स रूल. ॲज पर हंट्स रूल. आता मी ठरवलं की हंट्स रूल ओबे करायचा नाही. काय होईल मग? इक्वल एनर्जी ऑर्बिटल आहेत. ठीक आहे ना. मी पेरिंग अगोदरच करून टाकायलो. सिंगल ऑक्युपेशन होण्याच्या अगोदरच पेरिंग करून टाकायलो. हे झालं ना अगेन्स्ट हंट्स रूल. हे झालं ना अगेन्स्ट हंट्स रूल. ठीक आहे ना. तुझ्या लक्षात येतं का काय म्हणतो बघ रे. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये पण बघ, तुला जर P3 भरायचं झालं तू कसं भरतो रे P3? 3 बॉक्स घेतो आणि सगळ्यांमध्ये काय करतो? 1 1 1 असं भरतो ना. बरोबर आहे ना. हे झालं ॲज पर हंट्स रूल. हे झालं ॲज पर हंट्स रूल. आता ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये मी हंट्स रूल व्हायलेट करण्याचा जर प्रयत्न केला तर ते असं राहील. इथं पेअर केले आणि इथं एक लिहिला. हे चुकीचं असेल ना. कारण याच्यात एक इलेक्ट्रॉन जाण्याच्या अगोदरच मी पेअरिंग करायलो. ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये हंट्स रूल हा 3 p ऑर्बिटलला काम करत असतो. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये 2च MO असतात ज्यांची एनर्जी सारखी असते. ठीक आहे ना. तिघांची नसते. हे π2px आणि हे π2py असतं. ठीक आहे का. आता बघा मग क्वेश्चनचा आन्सर काय येईल. म्हणलंय त्यांनी हंट्स रूल ओबे झाला नाही तर त्याचं मॅग्नेटिक नेचर काय असेल. मला याचं उत्तर सांगा बरं अगोदर. इकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ना. वेन हंट्स रूल इज ओबेड त्याचं नेचर काय निघायलं रे. त्याचं नेचर निघते बघा पॅरामॅग्नेटिक निघतंय. जर हंट्स रूल ओबे झाला तर तो काय निघतो? पॅरामॅग्नेटिक निघतो. पण जेव्हा हंट्स रूल ओबे होत नाही, आता याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, आता तो काय बनतो? डायामॅग्नेटिक. काय बनतो रे? डायामॅग्नेटिक. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर तुझ्या काय असणार आहे? हे असणार आहे डायामॅग्नेटिक. कारण त्यांचं म्हणणं आहे हंट्स रूल ओबे झाला नाही. ठीक आहे. आता लक्षात घ्या महत्वाची गोष्ट मी बोलतोय. क्वेश्चन मध्ये जर काहीच दिलेलं नसेल हंट्स रूल बाबतीत तरी आपण धरणार की हंट्स रूल इज ओबेड. आलं का लक्षात. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट काढा म्हणलं होतं B2. मी कॉन्फिगरेशन लिहित असताना हंट्स रूल वापरूनच लिहिलं ना. जोपर्यंत क्वेश्चन स्वतःहून म्हणत नाही की बाबा हंट्स रूल ओबे करत नाहीये B2 किंवा कुठलाही दुसरा स्पेसिस, तेव्हाच आपल्याला हंट्स रूलचं व्हायलेशन करायचंय. क्वेश्चन मध्ये जोपर्यंत हंट्स रूल व्हायलेटेड म्हणत नाहीत ना तोपर्यंत आपण व्हायलेट करत नाहीत. क्वेश्चन स्वतःहून म्हणलं की बाबा तू हंट्स रूलला ओबे करू नको. जसं या क्वेश्चन मध्ये म्हणलंय ओबे करू नका, मी केलं नाही ओबे, मला उत्तर मिळालं डायामॅग्नेटिक. पण जर समजा फक्त क्वेश्चन असा असता व्हॉट इज द मॅग्नेटिक नेचर ऑफ B2, फक्त एवढा क्वेश्चन, हंट्स रूलचं काही डिस्क्रिप्शन नाही, तुझं उत्तर असेल पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे ना. क्वेश्चन मध्ये हंट्स रूलचं डिस्क्रिप्शन दिलं नाही याचा अर्थ तुला हंट्स रूल वापरायचा आहे, ओबे करायचा आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन स्वतःहून जर म्हणलं बाबा हंट्स रूल ओबे करू नका ओबे, तेव्हा मग हे असलं करायचं. इक्वल एनर्जी असणाऱ्या म्हणजे डिजनरेट ऑर्बिटल मध्ये पेरिंग करून टाकायची. क्वेश्चनचा अर्थ लक्षात आला का रे. बघा मी दोन्ही पद्धतीत सांगितलं. हंट्स रूल ओबे झाल्यानंतर आणि व्हायलेट झाल्यानंतर. बघा इकडे पॅरा यायलं तर तिकडे काय यायलं? डायामॅग्नेटिक यायलं. क्वेश्चन मध्ये जर हंट्स रूलचं काही डिस्क्रिप्शन दिलंच नसेल तेव्हा पण हेच करेक्ट, तेव्हा देखील हेच करेक्ट. ओके, नोट करा. पुढचा क्वेश्चन. इन द फॉर्मेशन ऑफ N2+ तयार होत असताना इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम. पॉझिटिव्ह चार्ज आलाय म्हणजे कुणीतरी इलेक्ट्रॉन लूज केलाय. क्लिअर कट. ठीक आहे ना. तर तो इलेक्ट्रॉन नेमका कुठून रिमूव्ह झाला? π2px मधून होतो, π2py मधून होतो, σ2pz मधून होतो का π2pz मधून होतो? ठीक आहे. चला एक साधा प्रश्न विचारतो, उत्तर द्या मला. Na+ जर तयार व्हायचा झाला याचा पॅरेंट कोण रे? Na+ कोणापासून तयार होईल? याचा पॅरेंट Naच ना. Na इलेक्ट्रॉन लूज केला की हे तयार होतं. मान्य आहे सगळ्यांना. तसंच मला सांगा N2+ चा पॅरेंट कोणापासून तयार झाला? तो N2 पासूनच तयार होईल ना रे. N2 ने एक इलेक्ट्रॉन लूज केला की N2+ तयार होईल. मान्य आहे सगळ्यांना. ठीक आहे ना. तर प्रश्न बघा काय, N2 चं कन्व्हर्जन N2+ मध्ये होत असताना इलेक्ट्रॉन नेमका कुठला निघून जातो? कारण पॉझिटिव्ह चार्ज यायला म्हणजे इलेक्ट्रॉनचा लॉस व्हायला ना, तर तो नेमका इलेक्ट्रॉन त्याचं लोकेशन काय? ठीक आहे. चला बघा, मला MO कॉन्फिगरेशनचा विचार करावा लागेल.
N2 प्लस तयार होताना N2 मधून इलेक्ट्रॉन जाणार आहे. N2 कडे इलेक्ट्रॉन आहेत 14, बरोबर आहे. 14 इलेक्ट्रॉन आहेत. कोणती केस रे कॉन्फिगरेशनची, किंवा याच्याकडे पण बघा, याच्याकडे 13 इलेक्ट्रॉन्स आहेत. मान्य? या दोघांसाठी एमओ कॉन्फिगरेशनची कोणती केस काम करणार आहे? फर्स्ट केस. ठीक आहे, चला लिहितो मी. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. ठीक आहे, अंडरलाईन फर्स्ट केसच. हा, इकडे पण फर्स्ट केसच. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए फर्स्ट केसच का वापरायला कळते ना रे. टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14 असल्यानंतर पहिलं एमओ कॉन्फिगरेशन वापरतात. चला भरा इलेक्ट्रॉन्स. 14 कसे भरले जातील? 2 2 2 2 2 2 2 संपलं. मान्य? इथे इलेक्ट्रॉन नसतील. 13 कसे भरले जातील? 2 2 2 2 2 2 1. मान्य? आता बघा, याचं कन्वर्जन त्याच्यात होण्यासाठी इलेक्ट्रॉन कुठून निघून गेले असं वाटतंय. बघ रे, इथून जा गेले ना. हे बघ रे, हे असं कन्वर्ट झालं. मान्य आहे का? हे 2 होते, 2चं 1 झालं ना, म्हणजे इथला एक इलेक्ट्रॉन लूज झालाय. आता हा कोण आहे हे ओळखायचंय. सोपं काम आहे. बघा, अंडरलाईन आहे इथं. हे अंडरलाईन आहे म्हणजे हे कोण आहेत रे? पाय टू पी एक्स पाय टू पी वाय. अंडरलाईन इंडिकेट्स इक्वॅलिटी. मान्य आहे? हे अंडरलाईन वाला हे असणार आहे. पाय टू पी एक्स पाय टू पी वाय. मग आता हे कोण असेल सांगा? हे कोण असेल? सिग्मा टू पी झेड. मान्य आहे का? एमओ कॉन्फिगरेशन बघा वाटलं तर पहिल्या केसचं पाय टू पी एक्स पाय टू पी वाय नंतर सिग्मा टू पी झेड दिसेल. म्हणून तुमचं उत्तर काय येईल? सिग्मा टू पी झेड. लक्षात आलं का? N2चं कन्वर्जन N2 प्लस मध्ये होत असताना इलेक्ट्रॉनचं रिमूव्हल हे सिग्मा टू पी झेड मधून होतं. आता क्वेश्चन मध्ये N2 दिला नव्हता, मी मनानं घेतला कारण मला माहिती आहे N2 प्लसचा पॅरेंट कोण असणार आहे? N2. सिम्पल. ठीक आहे ना, सिंपल, एकदम सिंपल. सिग्मा टू पी झेड विल बी युअर फायनल आन्सर. आता एखादं शहाणं काय करते बघा, जणू काही अभ्यास केला नाही, गोळ्या मारायची काही जणांना सवय असते. इथं कुठं स्टार नाही, इथं कुठं स्टार नाही, इथं कुठं स्टार नाही, इथं स्टार आहे म्हणजे हेच आन्सर असेल. नसतं रे, तसं नसतंय. ठीक आहे ना. जे ऑप्शन वेगळं दिसतंय ते आन्सर ऑलवेज नसते. चुकून कधी तर तुझी लॉटरी लागत असते. ठीक आहे ना. लगे इथं स्टार दिसायला ते धरावतं, नसतंय तसं. ठीक आहे का? तसलं सोडून द्या. कुणाला घाण सवय असली तर बर्बाद होशील, बर्बाद. ठीक आहे. पाहता पुढचा क्वेश्चन एक्झॅक्टली रिव्हर्स प्रिव्हियस क्वेश्चनच्या. इन द फॉर्मेशन ऑफ O2 मायनस तयार होत असताना इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू. आता ऍनायन तयार व्हायला म्हणजे कोणीतरी इलेक्ट्रॉन गेन केला ना, तर नेमका तो इलेक्ट्रॉन कुठं गेन झाला? प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये इलेक्ट्रॉनचं रिमूव्हल होतं, पॉझिटिव्ह चार्ज आलता ना, इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम म्हणलं होतं. आता इथं ऍडिशन करायचं तर ते नेमकं कुठं ऍड होणार आहे मला सांगा रे. O2 मायनसचा पॅरेंट कोण असेल सांगता येईल का रे? O2 मायनसचा पॅरेंट असेल O2 जेव्हा एक इलेक्ट्रॉनचा गेन करेल ना तेव्हाच O2 मायनस तयार होईल ना. निगेटिव्ह चार्ज स्टँड्स फॉर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. O2 ने एक इलेक्ट्रॉन गेन केला, O2 मायनस तयार झालं. आता मला सांग रे, याचे टोटल इलेक्ट्रॉन 16 मान्य आहे, आणि याचे टोटल इलेक्ट्रॉन्स किती? 17. किती? 17. चला आता कॉन्फिगरेशन. चला केस 1 का केस सेकंड? when total electrons are from 14 to 20 then we have to use not case 1 case second configuration. case second configuration वापरावं लागतं. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. अंडरलाईनच्या जागा आता बदलतात, इथली फक्त बदलते, ही सेम राहते. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. सिमिलरली याच्यासाठी पण केस सेकंडच असणार आहे. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. ठीक आहे ना. बघा इथं आणि इथं तेच अंडरलाईनच्या पोझिशन सेम. आता बरं 16 इलेक्ट्रॉन बरे 1 2 2 2 2 झालं, 2 2 2 हे 14 झाले. इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन, म्हणून तर आपण O2 ला पॅरामॅग्नेटिक म्हणतो ना. O2 इज पॅरामॅग्नेटिक, हेच तर कारण आहे. ठीक आहे ना. 17 भर 2 2 2 2. ठीक आहे. बघ 2 2 2 इथपर्यंत 14 झाले. 14 झाले ना. आता बघा 3 इलेक्ट्रॉन्स मला भरायचे.
3 इलेक्ट्रॉन्स मला भरायचे आहेत. कसे भरले जातील? असं भरू का? 2 1 1 असं भरू का? नाही नाही, कारण बघा रे, जोपर्यंत हे यमो पूर्णपणे भरले जाणार नाहीत तोपर्यंत इकडे मला जाता येणार नाही. हे काही इक्वल एनर्जीचे नाही आहेत तिघं, फक्त हे दोघं इक्वल एनर्जीचे आहेत. एका यमोची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. इथं 2 आणि इथं 2 झाल्याशिवाय या पुढच्या ए मध्ये म्हणजे या विदाउट अंडरलाईन असणाऱ्या याच्यात इलेक्ट्रॉन जाणार नाही. ठीक आहे ना. 17 इलेक्ट्रॉन भरायचे तर ते असे भरले जातील, किंवा मग याला दुसरी चॉईस शेवटी अशी राहील, ट्रिपल ए ला बघ रे असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटी हे इक्वल एनर्जीचे आहेत ना. 2 1 ले नाही 1 2 ले, डझंट मॅटर. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता मला कळलं पाहिजे की बाबा नेमका इलेक्ट्रॉन कुठं ऍड व्हायला, तर आपल्याला फक्त वेगळा जो पोर्शन आहे तेवढा मनात घ्यायचा आहे, एवढाच वेगळा पोर्शन आहे. ठीक आहे ना. हे अंडरलाईन वाल्या ए चा, अंडरलाईन वाल्या ए चा एवढाच पोर्शन वेगळा आहे. बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन वाढलेला दिसतोय का रे? बघ इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, तिकडे मी 3 लिहिलेत. आता इलेक्ट्रॉन यांच्यात गेलाय, हे धरलं तर पहिल्या ए मध्ये गेलाय, अंडरलाईन वाल्या पहिल्या ए मध्ये गेलाय, आणि हे धरलं तर अंडरलाईन वाल्या दुसऱ्या ए मध्ये गेलाय. पण हे कोण आहेत सर? बघ रे अँटी बॉन्डिंग आहेत हे. आणि अंडरलाईन केलेले अँटी बॉन्डिंग म्हणजे ते डिजनरेट आहेत ना. ते कोण असतील? ते असतात हे पाय स्टार टू पी एक्स, पाय स्टार टू पी वाय. हे असं आहे ना इक्वल एनर्जीज, हे दोघं आहेत ना ते. तर जेव्हा O2 चं O2 मायनस मध्ये कन्व्हर्जन होत असतं, इलेक्ट्रॉनचं ऍडिशन कशात होत असतं? एकतर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये, म्हणजेच एकतर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. म्हणून माझे उत्तर या क्वेश्चनचे 2 असतील. हे पण असेल आणि हे पण असेल, बोथ 1 and 2 असेल, कारण हे डिजनरेट आहेत. तुम्हाला इलेक्ट्रॉन ऍड करायचं आहे, तुम्ही याच्यात ऍड केलं का आणि याच्यात ऍड केलं काय मॅटर करत नाही. आता या पण क्वेश्चनचं एखाद्याला वाटलं असावं की बाबा सर तुम्ही पहिलं दुसरं आणि चौथं ऑप्शन त्याच्या स्टार दाखवलाय, तिसऱ्यामध्ये स्टार नाही दाखवला, घ्या ना तिसरं, वेगळं वाटतंय. नसतंय तसं, नसतंय तसं. विचार करावा लागतो क्वेश्चन्स मध्ये. आन्सर काय येणार आहे? 1 and 2 बोथ. लक्षात आलं का सगळ्यांच्या? इलेक्ट्रॉनचं ऍडिशन नेमकं कुठं व्हायलं हे आपल्याला बघायचं. एवढं कळलं मला की बाबा या अंडरलाईन असणारे ए मध्ये व्हायलं. हे अंडरलाईन असणारे ए कोण असतात? पाय स्टार टू पी एक्स असू शकतो किंवा पाय स्टार टू पी वाय असू शकतो. दोघांपैकी कुठलं तरी एक का म्हणावं लागतंय? कारण त्यांची एनर्जी सारखी आहे. जर एनर्जी वेगळी असती तर फिक्स एकच ऑप्शन आलं असतं आपलं. यांची एनर्जी सारखी असल्यामुळं मला हे पण म्हणता येऊ शकतं, हे पण म्हणता येऊ शकतं. घ्या, नोट करा. पारे पुढचा क्वेश्चन, हे देखील खूपच फेमस क्वेश्चन्स आहेत या कॅटेगरीचे. बघा, इफ 2s2p मिक्सिंग इज नॉट ऑपरेटिव्ह. 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्हचा अर्थ काय सर? सांगितलंय तुम्हाला. नॉट ऑपरेटिव्ह म्हणजे काय घ्यायचं रे? डू नॉट ऑकर. नॉट ऑपरेटिव्हचा अर्थ काय? नॉट ऑकर्स. नॉट ऑकर्स म्हणा. म्हणजे क्वेश्चनचं म्हणणं आहे की बाबा समजा 2s2p मिक्सिंग झालीच नाही, B2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती असतील? ठीक आहे. आता तुम्ही फक्त अशा कॅटेगरीच्या क्वेश्चनसाठी एवढं लक्षात ठेवा की बाबा मी 2 कॉन्फिगरेशन सांगितलेत. बघा, केस 1 यमो कॉन्फिगरेशन, केस 1 यमो कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना. कुठले हे? हे 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 बघ रे, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. अंडरलाईन इथे, कुठे? इथे, हे बघ रे इथे. ठीक आहे, मान्य. आणि केस सेकंडचं यमो कॉन्फिगरेशन कुठले? केस सेकंड यमो कॉन्फिगरेशन कुठले? बघा, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए इथे. आता अंडरलाईन मान्य. केस 1चं जेव्हा यमो कॉन्फिगरेशन लिहिलंस ना त्यावेळेसच पुढे तू लिहिलेलं आहेस. बघ जरा नोटबुक मध्ये, हे कधी काम करतं? 2s2p मिक्सिंग, 2s2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह, 2s2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह. त्यावेळेस पहिलं कॉन्फिगरेशन मनात आणायचं. क्वेश्चन मध्ये म्हणलं की बाबा 2s2p मिक्सिंग व्हायली, ऑपरेटिव्ह म्हणजे होत आहे. ठीक आहे ना.
आणि जर नॉट ऑपरेटिव्ह म्हणलं तर हे दुसरं 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्ह. क्वेश्चन मध्ये जर तुला असं दिसलं ना, गो विथ सेकंड कॉन्फिगरेशन नॉट ऑपरेटिव्ह. 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्ह, गो विथ दिस. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्ह म्हणजे तुला कॉन्फिगरेशन पहिलं नाही, आता कोणतं घ्यायचं दुसरं. खरं तर B2 साठी पहिलं कॉन्फिगरेशन करेक्ट आहे, कारण त्याच्यातले इलेक्ट्रॉन 14 पेक्षा कमी आहेत. पण क्वेश्चन न म्हणलंय, क्वेश्चन स्वतः जर म्हणायला ना की बाबा तू पहिलं नाही तू दुसरं कॉन्फिगरेशन वापर, क्वेश्चन जे सांगितलं ते आपल्याला ऐकावं लागेल ना. इन रियालिटी B2 साठी करेक्ट एमओ कॉन्फिगरेशन हे पहिलं आहे, पण क्वेश्चन म्हणतोय पहिलं वापरू नकोस, दुसरं वापर आणि मला सांग. दुसरं वापर आणि मला सांग की बाबा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन B2 मध्ये किती राहतात. ठीक आहे ना. क्वेश्चन जसं म्हणेल तसं आपल्याला बिहेव करावं लागेल. तर क्वेश्चनचं म्हणणं आहे की 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्ह, म्हणून मी आता हे कॉन्फिगरेशन घेणार. B2 मध्ये सांगा रे किती इलेक्ट्रॉन असतात रे, 10 इलेक्ट्रॉन असतात. मग मला या कॉन्फिगरेशन मध्ये ते भरावे लागतील. बाबा परत एकदा लिहितो मी, बाबा BBB AA. ठीक आहे, बघा अंडरलाईन अंडरलाईन. इलेक्ट्रॉन्स भरायचेत मला, किती भरायचेत इलेक्ट्रॉन्स, मला 10 इलेक्ट्रॉन्स भरायचेत. बघा 2 2 2 2 8 झाले, 8 झाले. आता बघा रे इथं अंडरलाईन नाही, हा वेगळा एमओ आहे. इथं काय हंस रूल वगैरे काम करणार नाही, हंस रूल इथं काम करणार आहे. इथपर्यंत 8 झाले, तुम्हाला आणखी 2 इलेक्ट्रॉन भरायचेत, इथं 2 जातील, हे पुढचं 0 राहणार आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती झाले, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले रे, 0. किती झाले, 0 झाले. का 0 झाले, कारण क्वेश्चन म्हणलं होतं की बाबा 2s2p मिक्सिंग होत नाही असं ॲज्युम करा. पण सत्य काय आहे, सत्य काय आहे की होते. B2 मध्ये 2s2p मिक्सिंग खरं तर होत असते. क्वेश्चन म्हणलं की बाबा होत नाही असं ॲज्युम करा. क्वेश्चनचं म्हणणं आपण ऐकलं म्हणून उत्तर काय आलं, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0. तुला जर क्वेश्चन फक्त असा दिसला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन B2 आर, तिथं तुला सांगण्याची गरज नाही की 2s2p मिक्सिंग होते का होत नाही. आपल्याला माहिती आहे B2 10 इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या केसचा एक्झाम्पल आहे, तेव्हा तुला हे वरचंच वापरावं लागलं असतं. क्वेश्चन म्हणलं पहिलं न वापरता दुसरं वापरा आणि सांगा किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. सांगितलं किती आहेत, 0 आहेत. सो आन्सर इज 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. नोट करा. आता पुढचा क्वेश्चन एक्झॅक्टली अपोजिट. क्वेश्चन बघा व्यवस्थित. इफ 2s2p मिक्सिंग इज ऑपरेटिव्ह, म्हणजे 2s2p मिक्सिंग होते, ऑपरेटिव्ह म्हणजे होते, देन बॉन्ड ऑर्डर अँड मॅग्नेटिक नेचर ऑफ O2 इज. तेव्हा बॉन्ड ऑर्डर आणि मॅग्नेटिक नेचर O2चं नेमकं काय असेल हे आपण मागच्या क्वेश्चन मध्येच पाहिलेलं. बघा केस 1चं एमओ कॉन्फिगरेशन म्हणजे हे कॉन्फिगरेशन कधी काम करत असतं, जेव्हा 2s2p मिक्सिंग होत असते, आणि हे कधी, जेव्हा होत नसते. आता या क्वेश्चन मध्ये ऑपरेटिव्ह शब्द दिसला म्हणजे मला या क्वेश्चनला अप्रोच करत असताना हे एमओ कॉन्फिगरेशन मनात आणावं लागेल. लिहितो मी त्याला, बाबा BBB AA, बाबा BBB AA. अंडरलाईन इथं आहे आणि इथं आहे. खरं तर O2 हा केस सेकंडचा स्पेसिस आहे, माहिती सगळ्यांना, कारण O2 मध्ये 16 इलेक्ट्रॉन येतात. पण क्वेश्चन मध्ये ट्विस्ट केला. क्वेश्चननं सांगितलं की केस सेकंड नाही, समजा O2 पहिल्या केसचा स्पेसिस असेल, म्हणजे त्याच्यात जर 2s2p मिक्सिंग झाली तर काय होईल. ठीक आहे ना, हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. आलं का लक्षात. क्वेश्चन जे म्हणते ते आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चननं म्हणलं की बाबा समजा O2 मध्ये 2s2p मिक्सिंग झाली तर काय होईल. झाली म्हणलंय म्हणून मी पहिलं कॉन्फिगरेशन घेणार, दुसरं कॉन्फिगरेशन घेणार नाही. हे घेतलं बघ, बाबा BBB AA. मला सांगा आता O2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे, 16 इलेक्ट्रॉन्स असतात, माहिती आहे सगळ्यांना. O2 मध्ये टोटल 16 इलेक्ट्रॉन्स असतात. भर हे 16 इलेक्ट्रॉन्स कसे राहतील रे, बघ 2 2 2 2. ठीक आहे, 2 2 2. बघ इथपर्यंत झाले 14 इलेक्ट्रॉन्स झाले, 14 इलेक्ट्रॉन झाले. इथे हे अंडरलाईन आहे, अंडरलाईन आहे. ओके, 14 इलेक्ट्रॉन झाले, मान्य. आणखी मला 2 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. इथपर्यंत संपलं. आता इथं यायलो मी. आता इथं आला असता माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. आता बघा ना, अंडरलाईन आहे म्हणजे इक्वल एनर्जी आहे.
इथं हंड्स रूल फॉलो करावा लागेल. 2 इलेक्ट्रॉन्स भरायचे तर ते असे भरले जातील 1 1. मान्य आहे का? मान्य आहे का? हा चला आता क्वेश्चन काय, बॉन्ड ऑर्डर आणि मॅग्नेटिक नेचर. चला बॉन्ड ऑर्डर काढू. बॉन्ड ऑर्डर ट्रिकनं न काढता आता फॉर्म्युल्यानं काढू, काही बिघडत नाही. हाफ NB मायनस NA, हाफ NB मायनस NA कन्सेप्ट सांगितला होता तुम्हाला, ठीक आहे ना. हाफ NB म्हणजे काय रे, बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन. बॉन्डिंग कसं ओळखायचं? बी 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 फॉर बॉन्डिंग. बघ रे, बी 2 4 झाले, 6 8 10 झाले. बॉन्डिंगचे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता अँटी बॉन्डिंग म्हणजे ए मध्ये बघ किती आहेत, इथं 2, हे 4 5 आणि 6. मान्य? बघ रे, बी असणारी इलेक्ट्रॉन 10 आहेत आणि ए असणारी इलेक्ट्रॉन 6 आहेत. हे सॉल्व कर, हे उत्तर येईल तुझं 2. तर बॉन्ड ऑर्डर किती आली O2 ची? 2 आली. आता मॅग्नेटिक नेचर, मॅग्नेटिक नेचर कोण ठरवतं रे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरा, नसतील तर डाया. सांगा मला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का नाही रे? बघा आहेत ना, आपल्याला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन लागतो, इथं तर 2 2 आहेत, म्हणजे तो पॅरामॅग्नेटिक आहे. मॅग्नेटिक नेचर त्याचं काय? तो पॅरामॅग्नेटिक आहे, ठीक आहे ना, तो पॅरामॅग्नेटिक आहे. तर 2 आन्सर मिळाले. बॉन्ड ऑर्डर 2, मॅग्नेटिक नेचर पॅरामॅग्नेटिक. हे महत्वाचं की तुम्ही पहिलीच कॉन्फिगरेशनची ऑर्डर का घेतली? मी नाही घेतली, क्वेश्चननं म्हणलं मला की पहिली घे. मला क्वेश्चनचं ऐकावं लागेल ना. क्वेश्चन मध्ये काय म्हणलं होतं? 2s2p मिक्सिंग इज ऑपरेटिव्ह, म्हणजे पहिली केस म्हणलं त्यांनी, म्हणून पहिल्या केसचं कॉन्फिगरेशन घेतलं आणि क्वेश्चनला मी सॉल्व केलं. आता महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही O2 साठी पहिलं कॉन्फिगरेशन घ्या नाही दुसरं कॉन्फिगरेशन घ्या, हे दोन्ही आन्सर बदलत नाहीत. तू इथं जरी 16 इलेक्ट्रॉन भरले ना, तुझी बॉन्ड ऑर्डर 2च येणार आहेत. तुम्ही करून बघा ते. आणि त्याचं मॅग्नेटिक नेचर पॅराच येतं. म्हणजे O2च्या केसमध्ये असा क्वेश्चन आला काय नाही आला काय म्हणजे काही फरक पडत नाही. तुम्ही पहिलं कॉन्फिगरेशन वापरा किंवा दुसरं वापरा, N2च्या केसमध्ये वगैरे पडतो. म्हणून कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नोट करा. पुढचे क्वेश्चन्स. हा क्वेश्चन सिमिलर आहे, हा पूर्णपणे मी तुम्हाला देतोय होमवर्क म्हणा थोडक्यात. बघा क्वेश्चनचा अर्थ सांगतो फक्त. इफ 2s2p मिक्सिंग इज नॉट ऑपरेटिव्ह, म्हणजे समजा 2s2p मिक्सिंग झाली नाही कोणामध्ये? N2 मध्ये, तर त्याची बॉन्ड ऑर्डर आणि मॅग्नेटिक नेचर काय असेल? नॉट ऑपरेटिव्ह म्हणले म्हणजे तुला दुसरं कॉन्फिगरेशन घेऊन क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. ऑपरेटिव्ह म्हणल्यानंतर पहिलं कॉन्फिगरेशन मागच्या क्वेश्चन मध्ये वगैरे आलतं ते, ठीक आहे ना. नॉट ऑपरेटिव्ह म्हणलं म्हणजे दुसरं कॉन्फिगरेशन घे, बॉन्ड ऑर्डर काढ आणि मॅग्नेटिक नेचरचा विचार कर, ठीक आहे. चला हा एक क्वेश्चन, खूप भारी क्वेश्चन आहे हा पण. इन विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्जन्स, म्हणजे 4 कन्वर्जन्स दिसत आहेत, बॉन्ड ऑर्डर इज इन्क्रीज्ड, बॉन्ड ऑर्डर वाढली आहे आणि मॅग्नेटिक नेचर देखील चेंज झालंय. 2 गोष्टी झाल्या पाहिजेत, म्हणजे बॉन्ड ऑर्डर पण वाढावी आणि मॅग्नेटिक नेचर देखील बदलावं. मॅग्नेटिक नेचर बदलावं म्हणजे डायाचं पॅरा व्हावं किंवा पॅराचं डाया व्हावं, असं काहीतरी झालं पाहिजे, ठीक आहे का. बॉन्ड ऑर्डर वाढावी, पॅराचं डाया किंवा डायाचं पॅरा व्हावं. एक ऑप्शन फक्त मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, बाकी 3 ऑप्शन्स तुम्हाला चेक करायचे आहेत आणि आन्सर काय येतं ते पाहायचंय, ठीक आहे ना. चला मला सांगा, N2 चे टोटल इलेक्ट्रॉन किती रे? N2 चे टोटल इलेक्ट्रॉन किती? 14, बरोबर आहे. N2 प्लस चे टोटल इलेक्ट्रॉन किती? 13. मला सांगा आता बॉन्ड ऑर्डर ट्रिक आहे. 14 ला बॉन्ड ऑर्डर 3 असते, 13 ला किती असते? 2.5 असते. हा मॅग्नेटिक नेचर पण लिहू आपण. मॅग्नेटिक नेचर, मॅग्नेटिक नेचर ट्रिकनच होतं रे सॉल्व, होतंय ना. ऑड असतील तर पॅरा, इवन असतील तर डाया, फक्त 2 अपवाद आहेत. टोटल इलेक्ट्रॉन 10 किंवा 16 आले तरी देखील पॅरा, ठीक आहे ना. चल बघ, 14 इवन आहे का ऑड आहे रे? 14 इवन नंबर आहे म्हणजे हे डाया असेल. हा मी डी लिहितो, हा डी फॉर डाया, डाया असेल. हा हे डाया मॅग्नेटिक असेल. आता हे 13 म्हणजे पॅरा, कारण ऑड आहे ना. तर बघा या कन्वर्जन मध्ये बॉन्ड ऑर्डर कमी झाली आहे, बॉन्ड ऑर्डर कमी झाली आहे, मॅग्नेटिक नेचर बदललंय पण बॉन्ड ऑर्डर कमी झाली आहे. हे माझा आन्सर असणार नाही, कारण मी क्वेश्चन काय दिलंय तुम्हाला? बॉन्ड ऑर्डर इज इन्क्रीज. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली नाही, हे माझा आन्सर नाही. पहिलं ऑप्शन संपलं, दुसरं तिसरं किंवा चौथं आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर तुम्ही 2 आहे, 3 आहे का 4 आहे हे तुम्हाला चेक करायचंय. कराल ना एवढं?
काय प्रश्नाचा अर्थ, बॉन्ड ऑर्डर वाढली पाहिजे, म्हणजे डावीपेक्षा उजवी बाजू बॉन्ड ऑर्डर मोठी दिसावी आणि मॅग्नेटिक नेचर पण बदलावं. डीचं पी व्हावं किंवा पीचं डी व्हावं, दोन्हीपैकी काही झालं तरी चालतं. ठीक आहे का? तर या 3 ऑप्शनमध्ये टेस्ट करा, या 3 पैकी एक आपला आन्सर असणार आहे. आणि हा क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन सारखंच केस सेकंड तुम्हाला वापरावं लागेल, कारण नॉट ऑपरेटिव्ह म्हणलेलं आहे. ठीक आहे का? तर बघा, हे 2s 2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह नॉट ऑपरेटिव्ह साठी साध्या भाषेत एवढं लक्षात ठेवायचंय तुम्हाला की क्वेश्चनमध्ये जर म्हणलं 2s 2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह म्हणजे पहिलं कॉन्फिगरेशन, पहिलं एमओ कॉन्फिगरेशन, 2 दिलेत ना तुम्हाला, पहिलं एमओ कॉन्फिगरेशन, आणि जर नॉट ऑपरेटिव्ह म्हणलं तर दुसरं एमओ कॉन्फिगरेशन. परत हंट्स रूल व्हायलेट करा म्हणलं म्हणजे हंट्स रूल तुम्हाला ओबे करायचा नाही. हंट्स रूल कुठे येतो रे? जिथं अंडरलाईन आहे ना त्या एमओ साठी. बीबी किंवा ए जिथं अंडरलाईन ना तिथं हंट्स रूल काम करतो. आणि महत्वाची गोष्ट, एमओ मध्ये 2च एमओ असतात ज्यांच्या एनर्जी सारख्या असतात. नाहीतर म्हणायचं नाही ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये मी 3p ऑर्बिटलला धरत होते आणि इथं नाही. नाही नाही, फॅक्ट येतो, इथं 2च एमओ साठी हंट्स रूल काम करतो. ठीक आहे का? हां, मॅग्नेटिक मोमेंटचे क्वेश्चन √n × n+2 न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? तुम्हाला डीपीपी दिलेली आहे, ॲपवर अपलोड केली आहे. त्या डीपीपी मध्ये एमओटीचे भरपूर क्वेश्चन्स आहेत, ते सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? काही क्वेश्चन्स राहिलेत आणखी, उद्याच्या क्लासमध्ये आणखी 4-5 क्वेश्चन्स राहिलेत भारी भारी, ते सगळे क्वेश्चन कंप्लीट करूत म्हणजे एमओटी हा पॉईंट आपला संपून जाईल, म्हणजे आपल्याला लगेच पुढे जाता येईल बॉन्ड पॅरामीटर्स. ठीक आहे? चला, हे होमवर्क कंपल्सरी सगळ्यांसाठी. ओके, चला भेटूयात उद्या. थँक्यू.